तब्बल 72 वर्षांनी महाराष्ट्रासाठी ऑलिम्पिकचं स्वप्न साकार करणारा स्वप्नील कुसाळे आपल्याबरोबर आहे. स्वप्नील, खरं तर जय भवानी. जय शिवाय. खरं तर महाराष्ट्राच्या अस्सल नेमबाजी खेळात शौर्यांच्या खेळात तू देशाला पदक मिळवून दिलं आहे, भारताला तिसरं पदक मिळवून दिलं आहे. तर मुख्य म्हणजे खाशाबांचा वारसदार झाला आहे. पदक जिंकल्यानंतर जेव्हा संघर्ष चालू होता, जेव्हा तू शूटिंग करत होता, काय मनात भावना होत्या आज पदक जिंकणार? मॅच खेळताना किंवा कॉम्पिटिशन खेळताना काही मनात येणं किंवा पाठीमागे काय चाललेलं आहे हे मनात येणं कठीण असतं. आणि आपण आणू पण नाही शकत. आपल्याला जर जिंकायचं असेल तर ज्या ठिकाणी आपण उभा आहे आणि जे काय करत आहे त्याच्यावर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. सो त्यावेळी जेव्हा मी कॉम्पिटिशन खेळतो किंवा मॅच खेळतो, पाठीमागे सगळं काय विसरून मी फक्त प्रेझेंट तिथे काय चालू आहे त्याच्यावर लक्ष देणं, आणि ते मला इम्पॉर्टंट वाटलं. त्या दिवशी सगळ्यात पहिल्या 2 राऊंडमध्ये खरं तर मागं होता, पण जेव्हा तू उभा राहिला त्या तू मेडलसाठीच उभा राहिला आणि इतिहास घडला. लकी आहे की सगळ्या लोकांसोबत, म्हणजे ज्यांनी आजपर्यंत सपोर्ट केला, पूर्ण महाराष्ट्र, कोल्हापूर, पुणे, इव्हन भारत. ज्यांनी मला आजपर्यंत सगळ्यांनी सपोर्ट केला, आणि देशवासींचा जो प्रेम आहे आणि त्यांचा जो प्रेयर्स आहे त्यांच्यामुळे खूप छान वाटलं, आणि त्यांच्याचमुळे सगळं आज मी मेडल घेऊ शकलो महाराष्ट्रासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑलिम्पिकमध्ये देशाचा तिरंगा फडकताना बघायचं प्राऊड फील असतं. ते तू स्वप्न साकार केलं आहे महाराष्ट्राचं, देशाचा. जेव्हा तिरंगावरती गेला तेव्हा मनात काय भावना उचमळल्या होत्या? मनात अश्रू येतात, डोळ्यामध्ये अश्रू येतात, आणि मनामध्ये असं एक हलकीशी वेगळी इच्छा प्रकट होते की आपण काय ते देशासाठी केलेलं आहे, आणि बाहेरच्या कंट्रीमध्ये आपण देशाचा झेंडा, आपल्या देशाचा झेंडा उंचावरती उंच केला. आणि त्याच्यानंतर असं आहे की काही गोष्टी असतात ज्या आपण इथपर्यंत आलो आणि त्याच्यानंतर काही राहतं किंवा काही नाही राहत, हे आपण न बघता तो मोमेंट एन्जॉय करतो, तर ते फील होतं. कोल्हापूर ते पॅरिस अशा तुझा विजयी घोडदौड यात्रा आहे, पदकाची यात्रा आहे. जेव्हा फर्स्ट टाईम नेमबाजी कशी सुरू केली, नेमबाजीला कशी सुरुवात केली आणि पहिली रायफल घेतली, ते दिवस काय होते? नेमबाजी ही मी 2009 स्टार्ट केली. मी तर नाशिक क्रीडा प्रबोधिनीमध्ये होतो, आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कीम आहे त्याच्यामध्ये, आणि त्यांच्यामुळेच आजपर्यंत मी खूप चांगलं खेळू शकलो. त्यांनी 6 वर्ष मला खूप सपोर्ट केला प्रबोधिनीमध्ये असताना, अँड रायफल असो किंवा बाकीचे एक्सपेन्सेस असो, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे तिथे सपोर्ट केला. त्याच्यानंतर जसं मी शूटिंग स्टार्ट करत गेलो, त्याच्यानंतर चांगल्या शूटिंगमुळे मी इंडियन टीममध्ये आलो. इंडियन टीममध्ये आल्यानंतर दीपाली मॅम इंडियन कोच होते, आणि त्याच्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत दीपाली मॅम आहेत जे चांगल्या प्रकारे शिकवतात, आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच माझे आजपर्यंत मेडल जिंकलेलं आहे. हे जे तू मेडल मिळवलेलं आहे, लाख मोलाचं आहे महाराष्ट्रासाठी, कारण की 1952 नंतर मेडल आहे, हे तू कोणाला अर्पित करशील? पूर्ण भारतच्या लोकांना, सगळ्यांना, आणि ज्यांनी मला सपोर्ट केला आजपर्यंत, सगळ्यांसाठी. कोचची, प्रशिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असते. दीपाली देशपांडेला तू खरं तर आई म्हणतो, त्या प्रशिक्षकाच्या माऊलीबाबत काय म्हणशील? त्यांच्यासाठी बोलावं तेवढं कमीच आहे. आजपर्यंत त्यांनी जेव्हा लहान असल्यापासून मला त्यांनी पाहिलेलं आहे, आणि माझ्या लाईफमध्ये काय चालतं काय नाही चालत आहे सगळं त्यांना माहिती असतं गोष्टी, की कधी मला त्रास होतो, कधी नाही होत आहे शूटिंगच्या करिअरमध्ये. आणि जसं त्यांना त्या गोष्टींना कळतात, तसं त्यांच्या हिशोबाने त्याला ते क्रिएट वेगळ्या गोष्टी करतात, आणि चांगल्या प्रकारे त्याला इनपुटअप देतात की हां असं करू शकतो आपण, तसं करू शकतो. सो आय एम रिअली थँकफुल की आजपर्यंत ते माझ्या सपोर्ट आहात आणि माझ्या पाठीमागे उभे राहिले आहेत. कोल्हापूरमध्ये खरं तर एका शिक्षकाचा मुलगा आहे, आणि ती मजल गाठणं खरं आईवडिलांचं कष्ट. खरं तर तुला मेडल जिंकल्यानंतर सगळा जल्लोष चालू होता कोल्हापुरात. आईवडिलांबाबत काय म्हणशील? त्यांचं उपकार कसं फेडायचं कोणाला सांगू शकत नाही आम्ही, आणि त्यांनी जे आजपर्यंत माझ्यासाठी केलं तर ते कधीच विसरता येत नाही. आणि असं आहे की त्यांना मी खुश बघणं, म्हणजे त्यांनी खुश राहावं हेच माझी फक्त इच्छा आहे, की त्यांना काहीच कष्ट नको करायला. जे आजपर्यंत त्यांनी ज्या गोष्टीतून गेलेल्या आहेत, परिस्थितीतून, ती परिस्थिती कधीच नाही बघितली पाहिजे, हेच माझं स्वप्न. सगळ्यात महत्त्वाचे मनू भाकर पण खरं तर खूप धार्मिक आहे. ती गीता वाचत होती, पण मी विनंती करतो की स्वप्नीलला त्याच्या हातावर हा भगवान शंकराचा टॅटू आहे, आणि आय प्रॉमिस आहे. हे मला वाटतं तुझं हे प्रॉमिस पूर्ण झालेलं आहे. हां, मी स्वतःच्या लाईफसाठी काहीतरी स्वतःसाठी प्रॉमिस केलेल्या आहेत, काय गोष्टी आहेत. आणि हे अर्जुन आहेत, त्यामुळे अर्जुन एक आपलं शूटिंगचं आणि त्यांचं जे आहे गोष्टी रिलेटेड टू शूटिंग आहेत, तर त्याच्यामुळे थोडंसं मला धार्मिक याच्यामध्ये खूप आवड आहे, आणि ते मी
करत असतो. तर कोल्हापूरचा जरी असला तरी तू पुण्यात राहतो आणि सगळ्यात म्हणजे तू महाराष्ट्रात जाणार आहे तेव्हा दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेणार आहे. हां, गणपती मोरया. पहिलं तर जेव्हा मी पुण्यात जाईन तेव्हा पहिली गोष्ट माझी आहे की मी मंदिरात जाणार आहे. कारण ज्या ठिकाणी मला कधी गरज पडायची म्हणजे कसं वाटायचं की एका ठिकाणी लेवल असा होता की मनामध्ये काही काही प्रश्न याचे इतके गोष्ट की समजत नसायचं काय करायचं काय नाही आहे. तेव्हा तिथे जाऊन बसल्यानंतर जो पीसफुल माइंड होतो आणि तिथे गेल्यानंतर जे आपल्याला गोष्टी क्लिअर होतात तिथे, त्यामुळे आणि तुझी जी श्रद्धा आहे ती कधीच संपणार नाही म्हणजे गणपती पावला असं म्हणायचं आपण. म्हणू शकतो आपण. कोल्हापुरात खरं तर जल्लोषाचं वातावरण आहे. हत्तीवरून मिरवणूक काढायची तयारी चालू आहे. कोल्हापुरी लय भारी कोल्हापुरीबाबत आपलं बोललं पाहिजे. लय भारी आम्ही कोल्हापुरी. कोल्हापूरच्या शौकीनाबाबत काय म्हणतील, कारण की खाशाबा दादांनी पण तिथं सुरुवात केली होती. तिथं क्रीडास्तंभ आहे, त्या क्रीडास्तंभावर पण आता तुझं नाव कोरलं जाईल. कोल्हापूरबाबत काय म्हणशील? त्यांचं प्रेम माझ्यासाठी खूप जे त्यांनी दाखवलं त्यासाठी मी आभारी आहे. आणि सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि जेवढं बोल त्यांच्याशी कमीच आहेत सगळ्या खरं गोष्टी. तर तुला गोड खायला आवडत नाही असं म्हटलं जातं. मग कोल्हापुरी मिसळ आवडते का तांबडा रस्सा आवडतो, काय आवडतं खायला? नाही, मिसळ तर आवडते, तांबडं पण रस्सा पण आवडतो. बट सध्या असं काही मनात नाही आहे की हेच तेच खायचं आहे. जसं रुटीन आहे तेच फॉलो करत राहायला. जिंकल्यानंतर जल्लोष म्हणून कुठलं गाणं ऐकलं, म्हणजे गाणं कुठलं आवडतं? गाणं काहीच नाही ऐकलं कारण टाईमच नाही भेटत. गाणं आवडतं कुठलं इन जनरली? नाही, सगळेच गाणे आवडतात. त्याच्यामुळे असं काय नाही आहे की हेच पर्टिक्युलर गाणं असं आहे. सगळीच गाणी आवडतात, सगळ्यांचा चाहता आहे. मुख्य म्हणजे आपल्या मराठमोळ्या येणाऱ्या अपकमिंग खेळाडूसाठी, मराठी खेळाडूंसाठी काय संदेश देशील? स्वतः विश्वास ठेवा, असं हार मानू नका आणि जेवढा टाईम लागेल त्या गोष्टीसाठी, तुम्हाला ज्याचं स्वप्न आहे तर टाईम लागलं चालेल, बट वेळेवरती सगळं काही गोष्टी भेटतात. असं समजू नका की आता खूप वेळ झाला किंवा खूप वर्ष आले मला काहीच नाही भेटत आहे, बट वेळेवरती सगळ्या काही गोष्टी भेटतात. फक्त स्वतःवरती बिलीव्ह करा आणि ती करत जा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि वेळ आले की हे ऑलिम्पिक मेडल येतं, हाच संदेश दिला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.